महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। रांजळा येथे बुद्धरूप बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। मौजे रांजळा येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीनिमित्त बुद्धरूपी बुद्ध मूर्तीची संखनायक धम्मगुरू भदंत पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजभूषण भीमरावदादा हत्ती अंबिरे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती म्हणून दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबनराव कांबळे, नामदार अतुल सावी यांचे विशेष कार्यकारी नानासाहेब अनंतराव कदम यांचा भव्य सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, संजय फराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बुद्धरूपाची गावातील मुख्य रस्त्याने भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये अतिशय शिस्तबद्ध शांततेत धम्म मिरवणूक काढण्यात आली। बुद्धरूपाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भदंत पय्याबोधी थेरो यांनी त्रिशरण पंचशिला घेऊन धम्मदेशना दिली। कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमरावदादा हत्ती अंबिरे, कुणालदादा कांबळे, नानासाहेब कदम, केशव खटी, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली। रांजळा गावामध्ये बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली, त्यामुळे गावामध्ये सुख शांती नांदून गावामध्ये बदल झाला पाहिजे असं समाजभूषण भीमरावदादा हत्ती अंबिरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं। कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील उपासक उपासिका हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रांजळा गावातील बौद्ध उपासक उपासिका यांनी मेहनत घेतली। Subscribe right now and press the bell icon. Never miss an update.